तुम्हाला इथे दिसून येईल की आपण कशी केलेली आहे। ही साईज तुम्ही बघू शकता, एक 10 इंचाचं ह्याची रुंदी आहे, या बांधकामाची रुंदी आहे। परत अर्धा इंच बाहेर आतबाहेर आपण कडापा अधिक घेतो, जेणेकरून जो हा प्लास्टर आहे अर्धा इंच ह्याच्यावर चढला पाहिजे दगडावर, त्याच्यामुळे। तर इथं तुम्हाला ही विंडो दिसेल, ही मोठी विंडो आहे। इथे आता आम्ही दोघे बसलो होतो, डबा वगैरे खात होतो, म्हणजे दोघांना पुरा प्रॉपर जागा होत होती बसून, अशी एवढी साईज झालेली आहे। ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल एक छोटी, समोर एक छोटी विंडो आहे, एक 4x4ची ही विंडो आहे बॉक्स स्क्वेअरमध्ये, आणि तुम्हाला दिसेल 6x4ची अशी विंडो आहे मोठी। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आता आपण साईडवर आलो आहोत, म्हणजे सकाळी आपण 1 ते 10 ते 9:30 पर्यंत आपण साईडवर आलो होतो। तर इथे आल्यावर काय झालं, आपण जे आपल्याला लॉप ओतायचे होते, तर किचनचा आणि 2 बेडरूम आहेत त्यांना लॉप आपल्याला ओतायचे होते। सो त्यासाठी आपण सगळं फळी वगैरे प्लाय वगैरे सगळं घेऊन आलो होतो, ते पण मी तुम्हाला दाखवतो की बाहेर आपण ठेवलं आहे। स्टील पण घेऊन आलो होतो, शिगा वगैरे, साळ्या वगैरे। सो आता इथे आल्यावर काय झालं, जी आपली ड्रिल मशीन आहे, म्हणजे जे आपण ड्रिलिंग करतो ड्रिल बीट वगैरे, तर मशीनमध्ये ड्रिल बीट वगैरे नव्हते। आता मी इथे म्हणजे घरातूनच डायरेक्ट पॅक होती बॅग, सो इथं आल्यावर मी बघतोय तर आतमध्ये ड्रिल बीट वगैरे काय नव्हतं, त्याच्यामुळे थोडं काम आपलं रखडलं आहे। आणि आता मी इथे वाट बघतोय पप्पांची, सो ते तिकडून पाना घेऊन येतात, म्हणजे आपल्याला कटिंगसाठी पण एक पाना लागणार आहे लादी कटरचा, सो ते पप्पा तिकडून घेऊन येतात। आणि एक ड्रिल बीट त्यांना आणायला सांगितलं आहे मी, कारण की इथला जो ड्रिल बीट होता मी मशीन माझ्या वर्करना दिली होती, सो त्यांनी मला वाटते कुठेतरी हरवलं ते, आता त्यामध्ये नाही आहे। सो आता नवीन आपल्याला घ्यावं लागणार आहे, त्याच्यानंतरच आपलं काम चालू होईल। तो मी आणि आकाश इथे आलो आहे, तर तुम्हाला बाकी इथे काम काय झालं आहे, कसं झालं आहे, बाकी आपण समोर जी आपली हे होती शिडी वगैरे होती, पैठणी होती, सो ते पण आपण केलेलं आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतो या व्हिडिओमध्ये। तर चला मित्रांनो, इथे मी किचनमध्ये बसलो होतो, आणि हा आपला किचन आहे, तो इथे मी विंडोवर बसलो होतो। विंडोची साईज तुम्हाला दिसेल मित्रांनो, एक 10 इंचाची ही साईज आहे, बसायला वगैरे एकदम मस्त वाटतं, कारण की जी एक तुम्हाला सांगतो एक 7 इंचाची एवढी येते विंडो, ही 7 इंचाची इथून येते, आणि आता त्याच्या पुढे 4 इंच आता वाढलेलं आहे, 3 इंच वाढलेलं आहे, तुम्हाला दिसेल या साईडला। तर हा किचन आहे, इथे पण आपल्याला एक लॉप टाकायचा आहे, प्लास्टर वगैरे सगळं झालेलं आहे व्यवस्थित। तर ह्या साईडला पण एक चिरा लावून आपण खाली उतरण्यासाठी चढण्यासाठी इथे एक पायरी लावलेली आहे, तुम्हाला दिसेल या साईडला। तर बाकी सगळं काम झालेलं आहे, कडापे वगैरे सगळे बसलेले आहेत आपले, तुम्हाला सगळीकडे आजूबाजूला पण दिसतील की आपण ब्लॅक कडापे बसवले, मार्बल बसवलेले नाहीत। ब्लॅक कडापेची जी मजबूती असते, आजूचा एक तर थप्पी बांधकाम आपण केलं आहे, त्याच्यानंतर परत आपण ब्लॅक कडापे लावलेले आहेत कोटामध्ये, सो ते पण एकदम मजबूत झाले। त्यांची साईज बघा, तुम्ही बघू शकता, 1 ते 1.5 इंच याची साईज आहे, म्हणजे एवढी साईज याची इन्क्रीज होते। आपण जो ग्रेनाईट लावतो त्याची साईज एकदम पातळ असतं, ते हे अर्धा ते 1 इंच आहे बघा, एवढंच असतं ते, एवढ्या साईजला ते येते। पण आपण इथे ब्लॅक कडापे लावलेले आहेत, आणि ह्याची मजबूती अजून वाढलेली आहे। डायरेक्ट हे खाच कडापे येतात, मला दिसेल इथे हे डायरेक्ट खाच कडापे आपण इथे लावलेले आहेत। पण बाकी सगळं तुम्हाला दिसेल की कडापे वगैरे सगळे लावून झालेत ह्या साईडला। हे विंडो 2 आहेत किचनला, सो किचनच्या ह्या 2 विंडो तुम्हाला दिसतील की काळ्या कडाप्यामध्ये आपण लावलेले आहेत। डोअर पण आपण डायरेक्ट खाच कडाप्यामध्ये काळ्यामध्येच इथे लावलेले आहेत, त्याला डायरेक्ट आपण होल वगैरे मारून दरवाजा फिटिंग करू शकतो। वरती पण आपण अँगल टाकलेले आहेत, जेणेकरून वरती इन फ्युचर ते सीटा वगैरे टाकून वरती माळा करू शकतात, त्यासाठी। सो असं सगळं झालेलं आहे, फक्त आत्ता आपले कोणे टाकायचे राहिले, तर इथे लॉप आणि किचन पण आहे, ते पण अजून काम करायचं आहे। तर इकडे पण तुम्हाला दिसेल की सगळे इथे काळा कडापा इथे लावून आपण घेतलेला आहे प्लास्टर झाल्याच्या नंतर। सो प्लास्टर व्हायच्या आधी आपण लावलं नाही, जरा गडबड होती त्याच्यामुळे, पण नंतर पण लावून आपण फिनिशिंग व्यवस्थित दिलेली आहे। कुठे की तुम्हाला दिसेल की पॅच दिसत नाही, सगळं मॅच केलेलं आहे आपण। आणि हॉलची विंडो पण तुम्हाला इथे दिसून येईल की आपण कशी केलेली आहे। ही साईज तुम्ही बघू शकता, एक 10 इंचाचं ह्याची रुंदी आहे, या बांधकामाची रुंदी आहे। परत अर्धा इंच बाहेर आतबाहेर आपण कडापा अधिक घेतो, जेणेकरून जो हा प्लास्टर आहे अर्धा इंच ह्याच्यावर चढला पाहिजे दगडावर, त्याच्यामुळे। तर इथं तुम्हाला ही विंडो दिसेल, ही मोठी विंडो आहे। इथे आता आम्ही दोघे बसलो होतो, डबा वगैरे खात होतो, म्हणजे दोघांना पुरा प्रॉपर जागा होत होती बसून, अशी एवढी साईज झालेली आहे। ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल एक छोटी, समोर एक छोटी विंडो आहे, एक 4x4ची ही विंडो आहे बॉक्स स्क्वेअरमध्ये, आणि तुम्हाला दिसेल 6x4ची अशी विंडो आहे मोठी। सो हा मेन डोअर आपला लाकडी दरवाजा आहे, त्याच्यामुळे आपण हा ठेवलेला आहे आधी, कारण की आपल्याला आता बाकी तर सगळं झालं आहे, आता हे पण आपल्याला करायचं आहे, मेन डोअर आणायचं आहे, ते ऑर्डरला द्यावं लागेल। तर आता किती दिवसानंतर येणार आहे ते काही आपल्याला माहीत नाही, बघू एक 7-8 दिवस जातात ऑर्डरला दिल्याच्या नंतर। सो आता इथे हे सगळं रेडी झालेली, फळी काढल्याच्या नंतर फक्त आपल्याला मापं घेऊन ते ऑर्डरला द्यायचं आहे। सो बाकी सगळं काम झालेलं आहे। इथे भराव वगैरे पण मेन आपला जो टार्गेट होता तो भरावचा होता। सो मित्रांनो, इथे भराव वगैरे सगळं आपलं झालेलं आहे या घराचं, बाकी घराचं काम एकदम रेडी आहे, फुल फायनल आहे। घराचं काम आपल्या ठरलं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल बेसिक ज्या गोष्टी राहण्यासाठी गरजेच्या असतात तेवढंच आपलं हे ठरलं होतं। सो तसं आपलं हे बऱ्यापैकी काम झालेलं आहे, आणि ह्या कामाला लेट झालं त्याचं कारण म्हणजे तुम्हाला इथून दिसेल आहे बघा,
वाहतूक मेन म्हणजे वाहतुकीमुळे थोडी गडबड झाली. या साईडला पण तुम्हाला दिसेल तिथे पण काम चालू आहे. ते पण वाहतुकीचं सगळं काम आहे. वाहतुकीची जी कामं असतात त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि वेळ खावी ते हा भराव पण आपण इकडून आणला. नशीब हे ज्या काका होते सो त्यांनी हे भराव दिला नशीब, त्याच्यामुळे आपल्याला जवळच पडलं ते. पण तुम्हाला सांगतो जर भराव आपण सगळा जर आणला असता तर तो भराव आपल्याला इथून खालतून आणावा लागला असता. या साईडून आपली गाडी तुम्हाला दिसते तर ती पाकाडी चढून आपल्याला भराव आणावा लागला असता आणि तिथे ठेवण्यासाठी पण काय जागा खाली नाही आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला जवळच्या जवळ भराव भेटला. त्याच्यानंतर आपण इथे भराव वगैरे सगळं करून घेतलेला आहे. तुम्हाला बाकी सगळं दिसेल. बाहेरून पण हा जो एक पीस आहे सो त्याला पण आपण प्लास्टर केलेला आहे आणि प्लास्टर फिनिशिंगमध्येच आहे व्यवस्थित. ह्याला सिमेंटचं प्रमाण आपण जास्त वापरलं आहे त्याच्यामुळे प्लास्टरमध्ये साधी एक चूक पण जाऊ शकत नाही. एवढं मजबूत झालं आहे, चूक बेंड होते खिळा. तर आता ही जी आपली समोर तुम्हाला पायरी दिसेल ती कशी बनवली आहे बघा, दिसायला पण छान वाटतं. तर सगळी साफसफाई पण इथं समोर झाली. ते रेती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की रेती वगैरे इथे टाकली होती. सो ती रेती वगैरे काढून सगळं एकदम क्लीन केलेलं आहे. छोटं मोठं गवत वगैरे काढलं आहे. ह्या साईडला पण सगळं क्लीन झालेलं आहे. बाहेरून प्लास्टर ठरलं नाही, प्लास्टर नाही आहे बाहेरून. हे शेपकामाचं तुम्हाला दिसेल ही जी सांध्या आहेत ह्या फक्त त्याच भरायच्यात एकदम व्यवस्थित. त्याच्यानंतर काय आतून प्लास्टर आपण केलं आहे, बाहेरून प्लास्टर नाही. रिंग वगैरे सगळे आपण ह्याला टाकलेली होती. तुम्हाला ते पण मी स्टार्टिंगला माझे जर व्हिडिओ फॉलो करत असेल तर तुम्हाला ते दिसेल. सो इथे बघा कसं समोरचा लुक बघा कसं झालं. तर ही जी पायरी आहे ती कशी दिसते बघा. इथून तुम्ही एंटर केलात खालतून आलात तर डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यावरून चढून वरती जाता येईल. एकदम व्यवस्थित झालेले आहे हे बघा. तर हे आपल्या आजोबांनी केलं आहे पायरीचं काम. पण अजून ही बेसिक आहे, अजून वेगळ्या हाय क्वालिटीचे पण येतात. तर आपण हे बेसिक ठरवलं त्यानुसार बेसिक केलं आहे कारण की घराला मॅच झाली पाहिजे. आणि इथे जागा पण कमी होती आणि हाईट पण जो त्याची जास्त आपण ठेवलेली आहे त्याच्यामुळे. कारण की तिकडून हाईट थोडी कमी आहे कारण की वरचा साईड तो आपण बांधकाम करायच्या आधी त्या साईडला जरा हाईट जास्त होती आणि या साईडला हाईट कमी होती, खाली होती. त्याच्यामुळे आपण लेवलमध्ये 5 सालमध्ये हे घर घेऊन नंतरच आपण काम सुरू केलं होतं. तर आता तुम्हाला दिसेल की कसं सगळं काम झालेलं आहे या साईडला. तर तुम्हाला इकडून पण मी व्यवस्थित दाखवतो. आमचा आकाश इथे बसला आहे बघा तुम्ही, झोपून बिपून एकदम मोबाईलवर आहे इथं. कारण की जी विंडोची साईज आहे त्याच्यावर आरामात बसू वगैरे शकतो. त्यानुसार तो इथे बसला आहे कारण की वाट बघतो आहे पप्पांची. पाण्यामुळे आपलं काम थांबलेलं आहे कारण की तिथे ड्रिल बीट तिथे तुम्हाला आतमध्ये दिसेल की आपण एक सरी मारायची, त्याच्यानंतरच आपल्याला ड्रिल वगैरे करून आतमध्ये ते टाकायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतो आहे त्यांची. सो इथे असं झालेलं आहे आणि ही पायरी तुम्हाला दिसेल की व्यवस्थित कशी झालेली आहे. ह्या साईडला तो वाढवू पण शकलो असतो पण तेवढे आपण काय गरजेची नाही. ही बेसिक पायरी आपण इथे त्यांना वरती शिडी चढण्यासाठी केलेलं आहे या साईडला. तर असं काय इथे काम आपण केलं आहे आणि आतमध्ये सगळीकडे तुम्हाला दाखवतो की आपण जे अँगल टाकलेत ते कसे टाकलेले आहेत. तर आतमध्ये जातो आहे मी. हे 2 BHKचं प्लॅन आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा मी दाखवलं आहे. तुम्ही म्हणाला काय सारखं दाखवतो म्हणून. काय नवीन लोक व्हिडिओ बघत असतात त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागतं की कसं प्लॅन आहे, कसं काय आपण हे बांधकाम केलेलं आहे, कशी बांधली आहे. सो वरती पत्रा वगैरे टाकलेला आहे, फक्त आपले कोणे टाकायचे राहिलेले आहेत. ते पण आपल्याला आता लवकरात लवकर टाकायचे आहेत. पाऊस तर गेला आहे आता काय आपण टाकू शकतो ते कधी पण. सो आता हे आपण तुम्हाला दिसेल कसे टाकले आहेत. आपल्याला 6x4 किंवा 4x8च्या ज्या सीटा आहेत त्या आपल्याला वरती टाकायच्या आहेत. तसं आपण प्लॅनिंग करूनच आहे. वरती तुम्हाला दिसेल की आयबीम आहेत ते टाकलेले आहेत. हे जो हॉल आहे आपला तर या हॉलला आपण 3 आयबीम टाकलेले आहेत तिथे तुम्हाला दिसून येईल. तर हॉलला 3, ह्या साईडला परत आपण 3 टाकलेले आहेत. किचन आणि हॉल थोडे मोठे आहेत त्याच्यामुळे आपण त्याला 3 जे आयबीम आहेत ते टाकलेले आहेत. आणि जो आपला रूम आहे आता हा जो मधला पॅसेज आहे तुम्हाला दिसेल, त्या पॅसेजमध्ये आता उभा आहे मी. तर या पॅसेजमधून तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे या साईडला टॉयलेट भेटतं, या साईडला बाथरूम भेटते. तर बाथरूमची साईज आहे ती पण खूप मोठी आहे. या साईडला तुम्हाला सगळं दिसून येईल. आणि इकडे बघा तर या साईडला पण 2च जे आयबीम आहेत ते दिलेले आहेत कारण की ते 2 म्हणजे 2 आयबीमला सपोर्ट बराच भेटतो. हा जो दिवाला आहे तो जवळ आहे जेणेकरून म्हणजे तुम्हाला सांगतो जे हे रूम आहेत ते छोटे आहेत त्याच्यामुळे. सो असं इथे आपण 2 सेंटरला दिलेले आहेत. त्या साईडला पण शक्य मला त्या साईडला 3 दिले आहेत आपण. या पॅसेजमध्ये पण आपण 2 अँगल दिलेले आहेत आणि या साईडला तुम्हाला दिसेल की इथे 3 दिलेत. असं आपण केलेलं आहे. आणि आपला एक आयबीम एक्स्ट्रा होता तो आपण उरला आहे, तो पण आपण व्यवस्थित ठेवला आहे कारण की वरती आता इन फ्युचर ते सीटा वगैरे टाकतील त्यानुसार आपण हे अँगल वगैरे टाकून त्यांना दिलेले आहेत. बाकी सगळं तुम्हाला दिसले. स्टील वगैरे मी घेऊन आलो होतो. तर काम आपलं सगळं थांबलं आहे. आता पाण्या वगैरे आपल्या हातात आल्याशिवाय आपण काय करू शकत नाही असं झालं आहे. पण बाहेरून तुम्ही घर तुम्हाला दाखवतो. इथून आपण सगळं भराव वगैरे घेतला. आमच्याकडून तो पाईप तिथे फुटला, मी त्यांना लावून दिला पण परत तो लिकेज झाला आहे असं झालं आहे ते. हे बघा
बाहेरून पण तुम्हाला घर दिसेल की कसं रेडी झालं आहे. त्या साईडून पण खालतून पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी. हे बघा समुद्र किनारपट्टी जवळ आहे इथून. हे बघा ते घर आपलं. हे बघा कडक एकदम दिसायला कडक दिसतंय. तर अशा पद्धतीने आपण हे घराचं काम केलेलं आहे. आणि तुम्हाला हे घराचं काम कसं वाटलं मला नक्कीच सांगा मित्रांनो. तर आता व्हिडिओ एंड करतो कारण की आपल्याला बरंच काम आहे त्याच्यामुळे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.